राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या इंटरव्ह्यू नंतर मातोश्रीमध्ये बर्नॉलचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। छातीच्या गोळ्या एकदा घेतल्या जात होत्या त्या दोनदा घेतल्या जात आहेत। महाविकास आघाडीचं सरकार कसं चालायचं, उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख म्हणून फक्त आपले हिशोब कसे चुकते करण्यासाठी ते पद वापरायचे, या सगळ्याची सत्य बाजू हे एकनाथ शिंदे साहेब आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समोर देत आहेत। आता यावर बोलत असताना सकाळी संजय राजाराम राऊतने मुख्यमंत्रीचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो, म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा निर्णय सरकारचा निर्णय वाटतो का हिंमत होत नाही हे सांगायला की उद्धव ठाकरेंनीच विरोधकांवर चुकीच्या केसेस टाका, त्यांच्यावर चुकीचे केसेस कलम लावून त्यांना अटक करा, अशा पद्धतीचे आदेश द्यायचे, काय सांग हिंमत सांगून टाका। गिरीश महाजन साहेब असतील, प्रवीण दरेकर साहेब असतील, प्रसाद लाडजी असतील आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्धींच्या विरोधकांच्या कुठल्या पद्धतीने खोटे केसेस टाकून त्यांना अटक करायची, हेच उद्धव ठाकरे सरकारचे 24 तास काम असायचं। उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष विरोधकांबरोबर हिशोब चुकते करण्याच्या पलीकडे त्याच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पार्ट्या करण्याच्या पलीकडे आणि वैभव चेंबर्समध्ये भ्रष्टाचार करण्याच्या पलीकडे, बैठका पैसे कमवण्याच्या बैठका घेण्याच्या पलीकडे काही केलेलं नाही। म्हणे देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता, रश्मी शुक्ला मॅडम आणि या संदर्भात खोटे गुन्हे कसे करायचे, कसे आपल्या विरोधकांना फसवायचं, खोटे गुन्हे कसे तयार करायचे, यावर खरं म्हणलं तर उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली पाहिजे। कारण का कुठलीही चूक नसताना, त्या गुन्ह्यामध्ये काही आपलं नाव नसताना मुद्दामून आमच्या फडणवीस साहेबांचं नाव आणायचं आणि मग त्यांच्यावर खोटे गुन्हे करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करायचा। फडणवीस साहेबांना अटक करण्याची हिंमत केलीच असती तर मग उद्धव ठाकरे पण मातोश्रीच्या बाहेर कसे निघाले असते हे आम्ही पाहिलं असतं। आणि मग फोन टॅपिंगच्या बद्दल तुम्ही बोलत असाल तर मग आम्ही पण ऐकलंय की मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी 2-3 आयटीची मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये, कम्प्युटर हॅकिंग वाले, आणि असंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं। म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि अन्य नेत्यांवर खडी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना आवर। हे के हॅकिंगचे जे काही प्रकार तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत की मुलं पण बोलण्यासाठी तयार आहेत की त्यांना किती पगार दिला जायचा हॅकिंगसाठी, कुठल्या कुठल्या विरोधकांचे व्हॉट्सअपचे चॅट हॅक करण्याचे त्या लोकांना आदेश दिलेले। मग आम्ही पण काही आकडे सांगू, माहिती सांगू त्याच मुलांच्या तोंडाने, आणि मग अगर तुझ्या मालकाला आणि मालकीला तोंड दाखवण्याची अगर जागा राहिली नाही तर मग तू थोबाड उघडू नकोस
एवढं ह्या निमित्ताने मी सांगितलं. बोला. संजय राऊत असं म्हणतायत की फडणवीस, गिरीश महाजन, दरेकर, शेलार, लाड हे लोक अनटचेबल आहेत का कायद्याच्या दृष्टीने? जर त्यांनी काही अपराध केले असतील, आर्थिक गुन्हे केले असतील, इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही का? ते काही कायद्याच्या वर आहेत का? या देशात प्रधानमंत्री आणि राज्यपालांवर सुद्धा कारवाई झालेली आहे. एक लक्षात घ्या, ज्यांनी काय गुन्हाच केला नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस टाकत असाल ना, तर मग त्यांना हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा तांडव करतो हे तुला आणि तुझ्या मालकाला कळलं असतं. आमच्या नेत्यांच्या दिशेने पण तुम्ही लोक गेला असता तर. म्हणून हे सगळे जे त्यांच्यावर आरोप आहेत, आमचे प्रवीण दरेकर साहेब वर्षानुवर्ष मुंबई बँक अतिशय यशस्वी पद्धतीने चालवतात. ह्याचा स्वतःचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो त्या मुंबई बँकेच्या पॅनलवर आहे. मग तुझ्या भावाला विचार ना प्रवीण दरेकर काय करतात वरती बसून. म्हणून उगाच थोवाड उघडून आमच्या नेत्यांवर अगर चुकीच्या केसेस बद्दल तू बोलत असशील ना, तर मग त्याचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे. तू फक्त पोलीस संरक्षण मध्ये फिरतोस म्हणून सगळं जागेवर आहे, ते पण आमच्या सरकारने दिलेलं. नाहीतर तुझी किती हातभार फाटते ना याची 10 उदाहरणं माझ्यासमोर आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांवर बोलताना संजय राऊत म्हणतायत विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्यावर पाळत सुद्धा ठेवली. मग जसं मी आता सांगितलं, आम्हाला जी काय माहिती दिली आहे की रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीमध्ये 2-3 हॅकर बसवले गेलेले आणि ते विरोधकांचे फोन, व्हॉट्सअप चॅट असो, अन्य फोनचे हॅकिंगचे प्रकार तिथे सुरू असायचे आणि त्यासाठी त्यांना मोठा पगार पण दिला जायचा. मग हे सगळ्याच्या बाबतीमध्ये मग आम्ही माहिती द्यायची, त्या मुलांना समोर बसवायचं, कारण ते बोलायला तयार आहे. कशा कुठून कुठे वहिनी त्यांना येऊन त्यांना किती पगार द्यायचा, कुठल्या कुठल्या विरोधकांची फोन हॅक करण्यासाठी त्यांना आदेश होते. म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि नेत्यांवर उगाच खोटे मोठे आरोप करू नका. त्या केसमध्ये काय दम नाही. रश्मी शुक्ला मॅडम आज एका जबाबदार पदावर आहेत, म्हणून तुझ्यासारख्या 3पाट व्यक्तीला माणसाकडून काही वक्तव्य केलं तर त्याला कोणीही किंमत देत नाही. हे डरपोक लोक आहेत, स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांनी पक्ष फोडले असंही संजय राऊत म्हणतात. डरपोक कोण आहे हे तू तुझ्या मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर जाऊन बघ. स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी श्रीधर पाटणकर ह्याला भ्रष्टाचाराचा आरोप ह्याच्यावर आहे, तो कधीही अटक होऊ शकतो. आणि मग त्याला वाचवण्यासाठी थांबा मी भाजपमध्ये येतो, मी मुख्यमंत्रीचा राजीनामा देतो असं कोण सांगायला गेलेला दिल्लीमध्ये? तेव्हा तो तुझ्या मागे मुख्यमंत्री होता ना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या बरोबर होती तेव्हा. मग त्या लोकांना फसवून फक्त आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कोण लोटांना घालण्यासाठी दिल्लीला गेलेला हे त्याला उत्तर दे. मग डरपोक कोण आहे तुला कळेल. केंद्रात 100% सरकार बदलणार आहे हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत 100% जेलमध्ये जाणार आहे हे मी फार जबाबदारीने सांगतोय. कारण का ह्याचे 100%ला किती किंमत आहे हे आतापर्यंत हे सरकार आल्यानंतर आम्ही पाहिलंय. पहिलं आमचं महायुतीचं सरकार संजय राजाराम राऊतच्या अनुसार फेब्रुवारीमध्ये पडणार होतं, नंतर मार्चमध्ये पडणार होतं, नंतर डिसेंबरमध्ये पडणार होतं. आता हे 2.5 वर्ष आमच्या सरकारला होणार आहे, सरकार काय पडलं नाही. म्हणून ह्याच्या 100%ला किती महत्व आहे हे महाराष्ट्राच्या देशाला जनतेला माहिती आहे. पण माझे 100% का हा संजय राजाराम राऊत खडी फोडण्यासाठी लवकरच आतोरड जेलमध्ये जाईल हे किती खरं होतं हे येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल. त्यात संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केलेली आहे. त्यांचं आता वय झालं आहे, ते आता जे टोप गलत आहे त्या टोपाचे केस देखील पिकले आहेत. एवढं त्यांचं वय झालंय. त्यांनी आम्हाला दादागिरी सांगू नका, कोकणच्या मातीत तुमचा 3 वेळा पराभव केलाय असं संजय राऊत म्हणतात. वय तर तुझ्या मालकाचं झालंय,
तो कधी वरती जातो ह्याची वाट आम्ही पण पाहतोय. तर एक पाय अजूनपर्यंत कबरमध्ये गेलेला आहे, कधी छाती पकडून कुठल्या तरी सभेमध्ये कोसळेल ह्याची आम्ही वाट पाहतोय. आणि दादागिरीची भाषा ही संजय राजाराम राऊतला चांगली माहिती आहे. कारण का राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि सामन्याच्या बाहेर जेव्हा सभा होणार होती तेव्हा हा संजय राजाराम राऊत सामन्याच्या त्याच्या ऑफिसच्या बाथरूम मध्ये कुलूप लावून बसलेला 4 तास आणि आतमधून राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेला बोलून घेतलं की माझी चड्डी पिवळी झाली आहे, मला बाहेर येता येत नाही, कधी फटके पडतील, मला वाचवायला या, सांगणारा हाच संजय राजाराम राऊत आहे. म्हणून ह्याच्या तोंडाने दादागिरी आणि हे मोठे मोठे भाषा निघणं हे हास्यास्पद आहे. कधीतरी पोलिसांचा फौजफाटा बाजूला कर, मग त्याच्या बंगल्याच्या बाथरूमच्या पण बाहेर निघणार नाही अशी आहे डरपोक आहे माणूस. अजित पवारांनी संदीपान भुमरेंवर दारूची दुकानं उघडल्याचा आरोप केला होता. त्यावरून चंद्रकांत खैरेंनी भुमरेंवर टीका केली आहे. काय मी तो आरोप ऐकला नाही, त्यावर कसं बोलतो. चंद्रपुरात निवडणूक केंद्राबाहेर लावलेल्या पत्रिकेत धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सरचा शिक्का चुकीनं मारला गेला होता असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं. काय चांगलं आहे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. जर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली म्हणजे निवडणूक आयोगाच्या कामाची पद्धत अतिशय पारदर्शक आहे हे याच्यावर परत सिद्ध होतं. टीएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेकी करणाऱ्यास अटक केली आहे. माहीमधून ती अटक झाली आहे आणि राजाराम रेगे असं त्याचं नाव आहे आणि आपल्या वेंगुर्ल्यामधील आहे. राजाराम रेगे ही तीच व्यक्ती जी 26/11च्या हल्ल्यावेळी यांचं नाव समोर आलं होतं, ज्यांनी डेव्हिड हिल्लीला ते मला वाटतं अशा पद्धतीच्या कुठल्याही संशयास्पद व्यक्तीची चौकशी झालीच पाहिजे. अगर कोणीही अतिरेकींची कुठलाही संबंध असलेला अगर कोणावर अगर संशय असेल तर मला वाटतं आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि ती एजन्सी योग्य पद्धतीने कारवाई करणार, त्याला काय सोडणार नाही. साहेब, भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलं गुजरातमध्ये, ही आनंदाची बाब आहे. निश्चित पद्धतीने खातं उघडणं म्हणजे आम्ही 400 पार, आता फक्त 399 सीट अजून जिंकायचे, ते आम्ही 4 जूनला निश्चित पद्धतीने जिंकू. म्हणजे आमची विजयाची घोडदौड हे सुरतपासून सुरू झालेली आहे आणि देशभरामध्ये मोदीजींना मिळालेले समर्थन म्हणजे तुम्ही विचार करा किती चांगले सुरुवात आहे. काँग्रेसचा बिनविरोध का जिंकून आला नाही, अन्य प्रादेशिक पक्षाचं का जिंकून आले, भाजपचाच का निवडून आला. कारण का आता एक संदेश आहे की हा देश मोदीजींच्या बाजूने उभा आहे आणि ती सुरुवात सुरतपासून झालेली आहे.